श्री नाना महाराज साखरे सांप्रदायिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 14 गुणातीत योग. श्री गणेशाय नमः. जय जय आचार्या समस्त सूरवर्या प्रज्ञाभास सूर्या सुखोदया. हे गुरो, तुम्ही सकल देवात श्रेष्ठ असून आनंद व बुद्धिरूप प्रभेचा उदय करणारे सूर्य आहात. तुमचा जय जयकार असो. जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोक हे लावया समुद्रातू. तुम्ही सर्वांचे विश्रांती स्थान असून सर्वांच्या हृदयात अहम ब्रह्म हे तत्व घालणारे आहात. किंवा तुम्ही समुद्ररूपी असून तुमच्यात 14 लोक लाटांप्रमाणे हेलकावे खातात. तुमचा जय जयकार असो. ऐकेगा आर्तबंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्यावधू वल्लभाजी. तुम्ही दीनदयाळ असून निरंतर करुणेचे सागर आहात आणि ब्रह्मविद्यावधूचे वर आहात. तुम जयां प्रतिलपसी तया विश्व हे दावसी प्रकट तै करीसी आघवेंची तू. जे कोणी तुम्हाला जाणत नाहीत त्यांना हे सर्व विश्व खरे भासते व जे कोणी तुम्हाला जाणतात त्यांना सर्व विश्वात तुमच्याशिवाय काही दिसत नाही. किम पुढीलाची दृष्टी चोरीजे हा दृष्टी बंधू निफजे परी नवल लाघव तुझे हे आपण पे चोरे. नजरबंद खेळात गारोडी दुसऱ्याची दृष्टी चोरतो असा दिसतो. म्हणजे त्याला स्वतःला लपविता येत नाही, परंतु आपण स्वतःच लपून राहण्याचे आपले चातुर्य विलक्षण आहे. जी तुची तू सर्वायया मा कोणा बोधू कोणा माया ऐसिया आपे आप लाघविया नमो तुझ. महाराज, या सर्व जगात तुम्ही कोणाला ज्ञानाचा बोध करता व तुम्हीच कोणाला मायेच्या सपाट्यात गुंतविता असा तुमचा आपल्याच ठिकाणी सहज खेळ सुरू आहे. अशा तुम्हाला नमस्कार असो. जाणो जगी आप ओले ते तुझिया बोला सुरस झाले तुझे नि क्षमत्व आले पृथ्वी येसी. जगतात ज्याला पाणी असे म्हणतात त्याला जी गोडी आहे ती तुमच्यामुळे आली आहे व पृथ्वीला जी सहन करण्याची शक्ती आहे तिला तुमचीच शक्ती कारण आहे. रविचंद्रादी शुक्ती उदय करीती त्रिजगती ते तुझी या दीप्ती तेज तेजा. चंद्र व सूर्य हे केवळ मोठ्या शिंपल्याप्रमाणे निस्तेज आहेत, परंतु त्यांचा जो तिन्ही लोकांवर उजेड पडतो तो तुमच्या तेजाच्या शक्तीचा प्रभाव आहे. जे चळवळीचे अनिळे ते दैविकेनी जी निजबळे नभ तुझ माझी खेळे लपीथपी. चहूकडे फिरणारा वायू हाही तुमच्याच शक्तीमुळे फिरत असतो व आकाश जरी मोठे दिसले तरी त्याचा समावेश तुमच्यात होऊन ते लपंडावाप्रमाणे तुमच्या एका कोपऱ्यात लपते. किंबहुना माया असोस ज्ञान जी तुझेनी डोळस असो वानणे सायास श्रुतीसी हे. फार काय सांगावे, सर्व माया ही तुमच्याच ठिकाणी असून ज्ञानही तुमच्याच शक्तीने चहूकडे पाहते. इतकेच नव्हे तर तुमच्या स्वरूपाचा पार न लागल्यामुळे ते श्रुतीला वर्णन करण्याचे श्रम झाले. वेद वानुनी तवची चांग जव न दिसे तुझे आंग मग आम्हा तया मूग एके पांती. वेद वर्णन करण्यात चतुर खरा, परंतु जोपर्यंत तुमचे दर्शन झाले नाही तोपर्यंतच वेद तुमचे वर्णन करू शकतात, परंतु तेच आपले दर्शन झाल्यावर आमची व त्याची एकच दशा होते व दोघांसही स्वस्थ बसावे लागते. जी एकारणवाचे ठाई पाहता थेंबाचा पाडू नाही मा महानदी काही जाणी जती. सर्व जलमय झाल्यावर त्यात एका थेंबाची खिजगणती नसतेच, परंतु मोठी नदी तरी ओळखता येते काय. का उदलिया भास्वतू चंद्र जैसा खद्यो तू आम्हा श्रुती तुझ आणतू तो पाडू असे. किंवा सूर्य उगवल्यावर चंद्र जसा काजव्याप्रमाणे होतो, म्हणजे सूर्यापुढे चंद्र आणि काजवा ह्यांची किंमत एकच, त्याप्रमाणे तुमच्या स्वरूपापुढे माझी आणि श्रुतींची किंमत एक. आणि दुजया थाओ मोडे जेथ परेशी वैखरी बुडे तो तू मा कोणे तोंडे वानावासी. आणि ज्या ठिकाणी द्वैताचा ठाव मोडून परेसह वैखरी वाणी स्तब्ध राहते
त्यात तुमचे कोणत्या तोंडाने वर्णन करावे, म्हणजे कोणालाही वर्णन करता येणार नाही. या लागी आता स्तुती सांडूनी निवांता चरणी ठेवी जे माथा हेची भले. म्हणून आता तुमची स्तुती करण्याचे सोडून मुकाट्याने तुमच्या चरणावर मस्तक ठेवावे, हाच उत्तम मार्ग होय. तरी तू जैसा आहासी तैसी या, नमो जी श्री गुरुराया, मज ग्रंथोद्यमू फळावया व्यवहारा होई. तर हे गुरुराया, तुम्ही जसे आहात तशाच तुम्हाला मी नमस्कार करतो. तुम्ही माझ्या गीतार्थ कथनरूपी व्यापारात मला नफा करून देण्याकरिता माझे सावकार व्हा. आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोतडी, करी ज्ञानपद्य जोडी थोरा माते. तर आता आपल्या कृपारूप भांडवलाच्या थैलीची गाठ सोडून माझी मतिरूप पोतडी भरा आणि आपण थोर आहात तेव्हा मला ज्ञानपदाची म्हणजे ज्ञानरूप नफ्याची जोड करून द्या. मग मी संसरेण तेणे करी संतांसी कर्णभूषणे, लेववीन सुलक्षणे विवेकाची. मग मी या व्यापारावर सावरून संताच्या कानात सुंदर अशी विचाररूप कर्णभूषणे तयार करून घालीन. जी गीतार्थ निधान काढू माझे मन, सुई स्नेहाजन आपले तू. महाराज, गीतार्थरूपी ठेवा बाहेर काढण्याविषयी माझ्या मनात जी इच्छा उत्पन्न झाली आहे ती सफल करण्याकरिता तुम्ही आपले स्नेहरूप अंजन माझ्या डोळ्यात घाला. हे वाक्सृष्टी एके वेळे देख तू माझे बुद्धीचे डोळे, तैसा उदय जो जी निर्मळे कारण्य बिंबे. माझ्या बुद्धिरूप डोळ्यांना एक वेळ शब्दमय सृष्टी पाहता येईल अशा तऱ्हेचा आपल्या करुणारूप सूर्यबिंबाचा निर्मल प्रकाश पाडा. माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ, काव्ये होय सफळ, तो वसंतू होई स्नेहाळ शिरोमणी. माझी बुद्धिरूप वेल पुष्कळ वाढून तिला काव्यरूपी फळे येण्याकरिता वेलींना प्रफुल्लित करण्याची कृपा करण्यामध्ये श्रेष्ठ असा जो वसंत तुम्ही व्हा. प्रमेय महापुरे हे मती गंगा ये थोरे, तैसा वरिष उदारे दिठी वेणी. आपल्या कृपादृष्टीचा इतका औदार्याने वर्षाव करा की त्याने माझ्या बुद्धिरूप गंगेस अर्थरूपी सिद्धांतरूपी महापूर यावा. अगा वैश्वैक धामा तुझा प्रसाद चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. हे विश्वैक धामा, आपला प्रसाद चंद्रमा मला स्फूर्तीची पौर्णिमा करो. पूर्ण चंद्रोदयाने पौर्णिमा शोभते त्याप्रमाणे आपल्या कृपेने मला स्फूर्ती येवो. जी अवलोकिलिया माते उन्मेष सागरी भरिते, ओसंडेल स्फूर्ती ते रसवृत्तीचे. ती पौर्णिमा मी अवलोकन केली, आपला कृपाप्रसाद झाला म्हणजे माझ्या ज्ञानसमुद्राला भरते येईल आणि नवरस हे स्फूर्ती भरून सांडू लागतील. तव संतोषोनी श्री गुरुराजे, म्हणितले विनती व्याजे, मांडिले देखोनी दुजे स्तव नमिषे. असे ज्ञानदेवाचे भाषण ऐकून श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज संतोष पाहून म्हणाले की तू स्तुतीच्या मिशाने द्वैत व्यर्थ वाढवितोस. हे असो आता वांजटा, तो ज्ञानार्थ करुनी गोमटा, ग्रंथू दावी उत्कंठा भंगो नेदी. तर आता ही व्यर्थ स्तुती राहू दे. जो जाणण्याचा विषय आहे तो चांगला तयार करून ग्रंथ सांग. उत्कंठेचा भंग होऊ देऊ नको. हो का जी स्वामी, हेची पाहत होतो मी, जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथू सांग. तेव्हा महाराज म्हणाले, प्रभो, तुम्ही आपल्या मुखाने ग्रंथ सांग हेच म्हणण्याची मी वाट पाहत होतो. सहजे दुर्वेचा डिरू, अंगेची तवा मरू, वरी आत्मा पुरू पियुषाचा. अगोदरच हरळीची मुळी अमर, त्यात तिजवर अमृताचा वर्षाव झाला, मग काय विचारता. तरी आता येणे प्रसादे, विन्यासे विदग्धे, मूळ शास्त्रपदे वाखाणीन. आता गुरुप्रसाद झाल्यामुळे गीतेतील मूळ शास्त्राच्या प्रत्येक पदाचे सविस्तर व स्पष्ट वर्णन करीन. परी जीवा अंतुलीकडे, जैसी संदेहाची डोणी बुडे, ना श्रवणी तरी चाडे वाढी दिसे. की जे ऐकल्यामुळे मनातील सर्व संशय नाहीसा होऊन श्रवणाची इच्छा दुणावेल. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.